आरक्षणाचं विधेयक आलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे आणि पुन्हा बोल घेवडेपणे या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात। खऱ्या अर्थानं तुम्हाला ते नाव घेण्याचा अधिकार आहे का हा माझा सवाल आहे। आता काही बोल घेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जाग करता येतं पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जाग करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे त्यांना हे माहिती आहे अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे। आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार। मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला। आता जेव्हा पुन्हा बिल आलं त्यावेळी हे लोक म्हणतात डिलिमिटेशन कशा करता, या ठिकाणी 2011चं सेन्सस कशा करता। 2023ला ज्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं होतं त्या विधेयकातच म्हटलं होतं की सेन्सस करायचं मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं। त्यावेळी हे सगळे 150 आणे चूप बसले होते। त्यावेळी या 150 आण्यांनी त्याला समर्थन दिलं। त्यावेळी हे अमेंडमेंट या 150 आण्यांनी मान्य केलं आणि आता म्हणतात डिलिमिटेशन कशा करता। बंधू भगिनींनो, मोदीजींनी हा निर्णय केला, निर्धार केला की संविधान संशोधन तर झालंय पण जर या ठिकाणी डिलिमिटेशन लवकर केलं नाही तर संविधान संशोधन लागू होऊ शकत नाही। 2029च्या निवडणुकीमध्ये महिलांना रिझर्वेशन मिळू शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा जो काही कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून 33% आरक्षण 2029च्या निवडणुकीमध्ये लागू करण्याकरता तरतूद करण्यात आली आणि त्याच्यासोबत 2 तरतुदी केल्या। कारण नवीन सेन्ससला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यानंतर 2027 मध्ये सेन्सस होईल, 28 मध्ये आकडे येतील, मग 29 मध्ये जर डिलिमिटेशन सुरू केलं तर 34 मध्ये देखील लागू होईल की नाही माहिती नाही। आणि म्हणून मोदीजींनी संविधान संशोधन आणलं की नवीन सेन्ससची आवश्यकता नाही, लगतचं जे शेवटचं सेन्सस असेल, जी जनगणना असेल त्याचे आकडे विचारात घेता येतील। दुसरं, सेन्ससचा प्रश्न मोदीजींनी सोडवला, प्रश्न डिलिमिटेशनचा होता। साऊथचे राज्य म्हणत होते आम्ही त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीला रोकथाम केली त्यामुळे जर डिलिमिटेशन झालं तर आमच्या जागा कमी होतील आणि उत्तरेच्या जागा वाढतील। त्याच्यावरही मोदीजींनी असा तोडगा काढला की कोणाचंही नुकसान होणार नाही। सगळ्या राज्यांमध्ये 50% जागा वाढवण्याचा निर्णय हा डिलिमिटेशननी केला। त्यामुळे साऊथची जी राज्य आहेत या राज्यांना लोकसभेमध्ये 23.67% एवढं जे रिप्रेझेंटेशन होतं ते आता ही डिलिमिटेशन नंतर 23.67 ऐवजी 23.87% होत होतं। म्हणजे ते कुठेच कमी होत नव्हतं। कुठल्याच राज्याचं संसदेमधलं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही अशा प्रकारचा निर्णय केला आणि जे डिलिमिटेशन होईल वाढलेल्या जागांचं ते त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुसार हे डिलिमिटेशन होईल असं सांगितलं। याचा सगळ्यात मोठा परिणाम काय
महाराष्ट्रासारखं राज्य, या राज्यामध्ये आपल्याला लक्षात असेल यापूर्वी जे डिलिमिटेशन झालं त्याच्यामध्ये ग्रामीणच्या जागा कमी झाल्या आणि शहराच्या जागा वाढल्या. पण मोदीजींनी आणलेल्या फॉर्म्युल्यामुळे ग्रामीणच्या जागा कमी न होता त्याही वाढतायत आणि जे शहरांना रिप्रेझेंटेशन मिळत आहे ते देखील या ठिकाणी मिळत आहे. आणि म्हणून या देशाच्या हिताचा निर्णय मोदीजींनी घेतला. माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा. तुम्ही आज विरोध या करता करताय. 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं, आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं. आणि आज ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात आलं की आता एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सिंपल मेजॉरिटी आहे, 68 मतं जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अजून 54 मतं याच्यामध्ये पाहिजे, हे लक्षात आल्याबरोबर तुमचा खरा चेहरा बाहेर आला आणि तुम्ही या कायद्याला विरोध करून त्या ठिकाणी हा कायदा पाडला. हा केवळ कायदा पडला नाही, या देशामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये महिलांच्या उत्थानाकरता जी चळवळ चालली त्या चळवळीला संपवण्याचं काम या नालायकांनी या ठिकाणी केलं. या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या नालायकांनी केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती. अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे. मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे. ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, यांना असं वाटतंय की आता हे आपल्याला पाडलं की 29ला आपलं राज्य येईल, मग कधीच आपल्याला महिलांना आरक्षण देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारचे मनसुबे घेऊन बसले आहेत. आणि मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला. तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा. सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या. त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला. आणि पुन्हा बोल घेवडेपणे या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात. खऱ्या अर्थानं तुम्हाला ते नाव घेण्याचा अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे. तुम्हाला महिला विधेयक या करता नको आहे की तुम्हाला हे माहिती आहे